नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्त झणझणीत अशी मेथी बटाट्याची भाजी बनवणार आहोत. रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्हाला नक्कीच बनवता येईल आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर चला सुरू करूया रेसिपी. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 2 पडी साधारणतः तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापवून झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच जिरं आणि इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक बारीक चॉप करून घालायच्या आहे. लसूण आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. लसणाचा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण लाल मिरची घालणार आहोत. तर लाल मिरचीला इथे मी बारीक कापून घेतलेला आहे. तुम्ही लाल ऐवजी हिरवी मिरची देखील घालू शकता, परंतु लाल मिरचीने भाजीला जितका चांगला फ्लेवर येईल तितका हिरव्या मिरचीने येणार नाहीत. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. तुम्ही लांब आकाराने देखील कांदा कापून घालू शकता. इथे जितका भरपूर प्रमाणामध्ये कांदा वापरता येईल तितका वापरायचा आहे. कांद्याने ही भाजी आणखीनच अप्रतिम चवीची लागेल. त्यानंतर आपण कांदा गोल्डन ब्राऊन रंग झाल्यानंतर यामध्ये बटाटे घालूया. तर इथे मी 2 बटाटे बारीक असे कापून घेतलेले आहे आणि याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बटाटे यामध्ये घालून चांगलं याला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये सुखे मसाले घालणार आहोत. तर सुक्या मसाल्यामध्ये मी अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, सोबतच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि तिखट घालूया. इथे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीने, परंतु हिरव्या भाज्या जितक्या तिखट असतील तितक्या त्या चवीला अप्रतिम लागतात आणि त्या खाऊशा देखील वाटतात. आता आपण हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी याकरता की आपल्याला फक्त बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तर त्याकरताना आपण इथे पाणी घालूया. यावर झाकण ठेवून आपल्याला याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटामध्ये बटाटा आपला 70 ते 80% नक्की शिजेल. आता आपण इथे बटाटा चांगला शिजवून घेतलेला आहे. यामध्ये मेथी घालणार आहोत. तर आपण इथे मेथीला चांगलं स्वच्छ धुवून बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. मेथी चांगली चिरून घेतलेली हवी, तर आपली मेथीची भाजी आणखीनच चांगली लागेल. तर इथे आपण चिरून घेतलेली मेथी यामध्ये घातल्यानंतर 10 ते 15 मिनिट याला चांगलं उघड्यावर शिजवायचं आहे. झाकण ठेवून शिजवायचं नाही, अगदी उघड्यावरच आपल्याला याला शिजवायचं आहे. बघू शकता इथे मी 10 ते 15 मिनिट भाजी शिजवून घेतल्यानंतर भाजी अगदी अर्धी झालेली आहे. म्हणजेच आपण घालताना किती प्रमाणामध्ये घातलेली होती आणि शिजल्यानंतर किती प्रमाणामध्ये झाली तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने आपण संपूर्ण मेथीची भाजी शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी मेथी बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. एकदा तरी ही रेसिपी घरी तुम्ही नक्कीच ट्राय करा.